या धर्मग्रंथात आहे चुकत आहे बुद्धांची उत्पत्ती, चुकत आहे धर्माचे श्रवण करणे, चुकत आहे संघाची म्हणजेच कार्य करणाऱ्यांची एकता व चुकत आहे सर्वांनी एकत्र येऊन केलेले कार्य. समस्त मानव प्राणी व निसर्ग यांच्या कल्याणाचा आदर्श मार्ग देणारे तथागत बुद्ध व 20व्या शतकातील आधुनिक भारताचे निर्माते, समर्पित सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, सुपर एज्युकेशन सोसायटी या मातृसंस्थांचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आदर्श मार्गदर्शकांच्या विचारपूर्ण कृतींना विनम्र अभिवादन करत संस्थेचे बुद्धी अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब, संस्थेच्या संरक्षक प्रमुख आदरणीय महाउपासिका लीलाताईजी आंबेडकर, आदरणीय रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमॅन ॲडव्होकेट सुभाषजी चौधरी, आदरणीय भीमरावजी आंबेडकर, तसेच या मातृसंस्थेचे ट्रस्टी डॉक्टर राजाराम गडकेकर व दुसरे ट्रस्टी एस.टी. गायकवाड, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले भरते यांना मी आसन ग्रहण करण्याची विनंती करतो. पुढे त्यांच्या कार्य व त्यांना जयभीम नमो आहे. पुणे युनिट आयोजित जिल्हास्तरीय धर्ममेळाव्यासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे या धर्ममेळाव्यामध्ये हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत व बाबासाहेब यांच्या पूजास्थळाला पुष्प अर्पण करून निर्मती प्रज्वलित करण्यासाठी माननीय रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमॅन आयुष्मान सुभाषजी चौधरी व सर्व ट्रस्टी यांना विनंती करतो की आपण पूजास्थळाला पुष्प अर्पण करावे. महाकाव्य तथागत भगवान बुद्धांचा, महाकाव्य तथागत भगवान बुद्धांचा, महाकाव्य तथागत भगवान बुद्धांचा. उपस्थित माननीयांचे स्वागत होईल. संस्थेचे आदरणीय
रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमॅन आयुष्मान सुभाजी चौधरी साहेब यांचे स्वागत या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिजी चव्हाण यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी या मातृ संस्थेचे ट्रस्टी आयुष्मान डॉक्टर राजाराम बडगे यांचं स्वागत. आयुष्मान ट्रस्टी एस.टी. गायकवाड यांचं स्वागत करण्यात येत आहे. या परिसरातील मांगोळचा व्यक्ती भांबरे साहेब यांचे स्वागत आहे. सर्वात मोठ्या क्रांतीचा संदेश देणारे महामानव भगवान गौतम बुद्ध या देशाला समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवणारे आधुनिक बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान क्रांतिकारकांना प्रथमतः अभिवादन करतो. सन्माननीय ट्रस्टीगण आणि उपस्थित बंधू भगिनी माता सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. मी अनिकेत मोहिते, पुणे जिल्हा उपाध्यक्ष बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचा पदाधिकारी म्हणून माझा इथं गौरव करण्यात आला आणि माझ्याच बरोबर वैभव गीते साहेबांचा गौरव करण्यात आला. बांधवांनो, वैभव गीते साहेबांबद्दल खरं तर मी इथं बोलण्यासाठी आलो. गीते साहेबांचं या आंबेडकरी चळवळीमध्ये एक अनन्यसाधारण महत्व आहे आणि ते महत्व असं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती बौद्ध भटक्यांचे 632 खून प्रकरण आहेत. 632 खून, मर्डर, बलात्कार, जाळपोळ, बहिष्कार अशा संवेदनशील घटनांमध्ये या गीते साहेबांनी पीडितांना न्यायापर्यंत नेऊन पीडितांच्या कुटुंबांचं पुनर्वसन करून पीडितांच्या मुलांना उद्योजक बनवण्यासाठी शासनाच्या योजना या त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना आज मोठ्या प्रमाणे उद्योजक बनवलेला आहे. आणि 632 खून मधल्या कितीतरी खून प्रकरणांमध्ये मोकार, जन्मठेप, गुन्हेगारी जन्मठेप अशा शिक्षा, फाशीपर्यंतच्या शिक्षा त्यांनी लावलेल्या आहेत. एवढंच नाही तर पीडितांच्या कुटुंबियांना शासकीय नोकऱ्या म्हणून दिलेल्या आहेत. एवढंच नाही तर त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना शेत जमीन मिळवून दिलेली आहे. 175 ट्रॅक्टर एका दिवसामध्ये आपल्या बौद्ध अनुसूचित जाती जमाती आपल्या युवा कार्यकर्त्यांना त्यांनी वाटप केलेलं आहे. असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. ते व्यक्तिमत्व आज देखील मुंबई या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्याची धुरा त्या नदीवरती म्हणून कार्यरत करत आहे. बांधवांनो, आज धम्मपरिषद आहे. धम्मपरिषदेमधून असा विषय पुढे येणं खरंच क्रांतिकारी गोष्ट आहे. मी अनेक परिषदा पाहिल्या, पण परिषदा म्हणजे नुसताच पुरस्काराचा मान सन्मानाचा कार्यक्रम होऊन बसलेला आहे. आताच आपण गाथा आहे की बुद्धांच्या महामानवांच्या समोर आपण गाथा म्हणली, पण मंगल नुसतं मंगल म्हणलेले कोणाचाही मंगल होत नाही. मंगल करण्यासाठी आतोरात प्रयत्न करावे लागतं, आयुष्य खर्च करावं लागतं, झिजावं लागतं. त्याच्यानंतर समाजाचा मंगल झालेला आहे आणि हा नुसताच मंगल नाही तर सुमंगल उत्तम मंगल झालेला आहे. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आधुनिक बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि इथंच आपण एक गाथा म्हणली की संघवंदना म्हणले की थोडक्यात सांगतो की आपण त्याच्यामध्ये असं म्हणलो की अठ्ठपुरुष बुद्धला हे सगळं गोष्ट सावध म्हणजे 4 प्रकारच्या उच्च मनोवस्था प्राप्त करण्याच्या मार्गावर असलेले 4 लोक आणि त्या मनोवस्था प्राप्त करण्याच्या मार्गावर असणारी 4 लोक, अशा 8 लोकांचा मिळून संघ म्हणजे अठ्ठपुरुष बुद्धला हे सगळं गोष्ट सावध करतो. आज माझ्या ट्रस्टी लोकांना माझं एवढं सांगणं आहे की गाव खेड्यातून येणारे जे संस्थातील आपले लोक असतील त्यांच्या सूचनांचं अनुपालन केलं पाहिजे. मी गेल्या परिषदेमध्ये सांगितलं होते की बुद्धिस्ट सेमिनरी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.
सेमिनारच्या माध्यमातून जोपर्यंत प्रशिक्षित धम्म प्रचारक आणि प्रसारक तयार होणार नाही तोपर्यंत बुद्धिजम या देशामध्ये स्प्रेड होत नाही. अशा प्रचारक जे श्रोतापन्न असतील, सुकृतगामी असतील, अनागामी असतील आणि ज्याची या सर्वांचं ज्या प्रशिक्षणार्थीला नॉलेज असेल असे प्रशिक्षणार्थी ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून ज्या दिवशी या देशामध्ये घडतील आणि बाहेर येतील, समाजामध्ये येतील आणि समाजाला 3 प्रकारच्या दुःखाची माहिती देतील, दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग सांगतील. म्हणजे वैयक्तिक दुःख, सामाजिक दुःख आणि आदिदैविक दुःख म्हणजे नैसर्गिक दुःख. या 3 प्रकारच्या दुःखांची माहिती समाजाला देतील, उपासकांना देतील, त्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग देतील. असे प्रशिक्षित धम्मप्रचारक आणि प्रसारक जोपर्यंत आपली संस्था निर्माण करणार नाही, माझं वैयक्तिक मत आहे, मी कोणावर आक्षेप करत नाही, आरोप करत नाही, जोपर्यंत असे प्रशिक्षित धम्मप्रचारक प्रसारकांची पळी या देशामध्ये उभा राहणार नाही तोपर्यंत बांधवांनो बुद्धिझम बद्दल अनेक गोष्टीने अनेक आणि त्याला मोड करण्याचं काम या देशामध्ये चालू आहे. आपल्या लेण्या आपल्या हातातून गेलेल्या आहेत, त्याचं मिळवण्याचं काम चालू आहे. संस्थेचा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया एवढा महत्वाचा विषय आज बाबासाहेबांनी निर्माण करून ठेवलेला असताना असे लोक आज त्या संस्थेकडे बघताना एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. तर ह्याचा प्रचार आणि प्रसार हा त्या पद्धतीने होतो, म्हणून समाजामध्ये ते जात असे ह्याच्या जागी जर आरडणारा ओरडणारा वक्ता असता तर खूप गर्दी झाली. धम्म हा रटवणारा नाही, धम्म हा ऊर्जा देणारा आहे. धम्मानेच या देशामध्ये क्रांती झालेली आहे, ही सत्यवाणी जोपर्यंत या देशामध्ये सांगणार आहे. धम्माचे प्रशिक्षित श्रोतापन्न सुकृतगामी, अनागामी आणि अर्हत अशा पद्धतीचे प्रचारक जोपर्यंत या देशामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत धम्माचं काम पुढे जाणार नाही, असं माझं वैयक्तिक मत. तर या संस्थेच्या माध्यमातूनच प्रशिक्षित धम्मप्रचारक आणि प्रसारक तयार व्हावे. पुन्हा एकदा पुढच्या वर्षी असं सांगतो, यावर्षी बुद्धिस्ट सेमिनारची ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ते जे 10 ध्येय उद्दिष्ट परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बुद्धीपणाला लावून बुद्धीच्या पद्धतीवरती जे 10 ध्येय उद्दिष्ट आखलेले आहेत त्या 10 ध्येय उद्दिष्टांपैकी 5वं ऑब्जेक्ट बुद्धिस्ट सेमिनारीची जोपर्यंत स्थापना होत नाही बुद्धिस्ट सेमिनारी आहे पण ती सुद्धा दुसऱ्यांच्या हातात आहे. सत्य थोडंसं कोणाला ऐकायला थोडंसं अवघड असतं, म्हणजे सत्य आहे ते सत्य आहे. सेमिनारीच्या माध्यमातून प्रशिक्षित धम्मप्रचारक प्रसारक तयार व्हावे हीच अपेक्षा या संस्थेच्या जिल्हास्तरीय महासभेच्या माध्यमातून व्यक्त करतो. थांबतो. सर्वांना त्यानंतर या परिसरातील एक नामांकित असं व्यक्तिमत्व माजी नगरसेवक आदरणीय बाळासाहेब भावरेकर या ठिकाणी जिल्हास्तरीय मेळावा आयोजित केला. आयोजकांचं मनापासून आपण मागतो अशाच पद्धतीने भविष्यात त्यांनी या ठिकाणी परत एकदा त्याच्यापेक्षा भव्य मेळावा घ्यावा अशी मी आयोजकांना विनंती करतो. मी आपला अधिक वेळ घेत नाही कारण मलाही कोल्हापूरला एका महत्वाच्या कार्यक्रमासाठी जायचे, त्यामुळे मी आपली सगळ्यांची माफी मागून या कार्यक्रमात माझी रजा घेतो आणि पुनश्च आयोजकांना शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांना मनपूर्वक विनंती आहे की पुढच्या वेळेला याच्यापेक्षा भव्य कार्यक्रम घ्यावा अशी मी विनंती करतो. मी पण आपल्यापैकी ते कार्यकर्ता आहे त्यामुळे मी मनपूर्वक विनंती करतो की पुढील वेळेला तुम्ही या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावे. पुढच्या वेळेला माझ्याकडनं काय माझ्या कुटुंबाकडनं माझ्याकडनं वैयक्तिक काय मदत करता येईल ती मी या कार्यक्रमासाठी मदत करेल असं मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आणि या ठिकाणी मी माझी रजा घेतो. अध्यक्ष
मंडळाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे उपस्थितांमध्ये गायकवाड उपस्थित आपण सर्वजण सूचित केलं होतं की लक्षात घेऊन विषय आहे त्या विषयाच्या संबंधाने आपल्याला विषय ऐकायचा महत्वाचा विषय आहे आणि म्हणून याचे प्रमुख वक्ते आहेत प्रमुख सरकार आहेत त्याचे आज सरकारवर अध्यक्ष आहे मी अधिक न बोलता बोलता फार झालेला आहे मला सांगत होतं तेव्हा बोलता येत नाही फार मी अधिक न बोलता मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबियांच्या वतीने भारतीय वतीने वतीने या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आजच्या या विषयाची विषय आपला धर्ममेळाव्याचा विषय आहे बौद्धांची आचारसंहिता व धर्माचे पालन करणे. या विषयाची प्रस्तावना करण्यासाठी संस्थेचे महाराष्ट्राचे सचिव आदरणीय बाळासाहेब गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी या विषयाची प्रस्तावित करावे. पुन्हा एकदा आपला जिल्हास्तरीय धर्ममेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या धर्ममेळाव्याचा जो विषय होता बौद्धांची आचारसंहिता व धर्माचे पालन करणे आणि या विषयाची जी आपण ज्या पद्धतीनं या विषयाचं जे महत्त्व आहे ते महत्त्वाच्या अनुषंगाने आपल्याकडं हा विषय मांडला जाईल आणि याचे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या संस्थेचे ट्रस्टी डॉक्टर राजाराम गडगेकर हे धर्माचे अभ्यासक आहेत त्याचप्रमाणे आपले संस्थेचे रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन आश्वान ॲडव्होकेट सुभाषजी धोंडे आहेत हेही धर्माचे गाडे अभ्यासक आहेत तर ते या विषयाच्या अनुषंगाने आपल्याशी संवाद करणार आहेत. तर या विषयाचं जे काही मुद्दे आहेत त्याचं म्हणजे त्या मुद्द्याच्या अनुषंगाने मी थोडं प्रास्ताविक त्या ठिकाणी देत आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करून जगाने तप्त व्हावे अशी धम्मक्रांती केली. आज या गोष्टीला 68 वर्ष झाले पण आपली स्वतंत्र अशी बौद्ध ओळख निर्माण झालेली नाही. बाबासाहेबांना आपल्याद्वारे एक आदर्श बौद्ध समाज निर्माण करायचा होता. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आदर्श बौद्ध समाज बनण्यासाठी सर्व समितींची एक मार्गदर्शक आचारसंहिता असणे आवश्यक आहे. आचारसंहिता हा शब्द कृपया आपापसात बडबड करू नका. विशेषतः महिलांना विनंती आहे की त्यांनी स्टेजकडे लक्ष द्यावे आपण बोलू नये. आचारसंहिता हा शब्द आपल्यासाठी नवा नाही. त्रिपिटक या ग्रंथामध्ये आचारसंहितेसाठी दोन प्रतिशब्द आहे तो आहे विनय. भिक्खू संघाने आपले वर्तन कसे करावे व्यवहार कसा करावा यासाठी जे नियम बनले ते विनय पिटक या नावाने त्रिपिटकात ओळखले जातात. हे नियम आहेत एकूण 227 आहेत. हे विनय पिटक भिक्खूंना विनम्रता शिकवतात. आपल्याला आचारसंहितेच्या मर्यादेत राहावे लागते तरच आपला सामुदायिक व्यवहार चांगला होतो. जर आपण आचारसंहितेच्या बाहेर गेलो तर मग गडबड गोंधळ होतो आणि मग अनेक गोष्टी निर्माण होतात त्या मानवी जीवनाला धोकादायक असतात. धम्मदीक्षेनंतर ज्यांच्या पावलावर घेऊन धम्माचे आचरण करावे अशी आदर्श समाजव्यवस्था भारतात अस्तित्वात नव्हती. त्यामुळे नवीन धम्मदीक्षा घेणाऱ्यांना बाबासाहेब 22 प्रतिज्ञा देतात. बौद्ध बनवणारी ती एक धम्म चौकट आहे. तथागतांनी सदाचरणाचे राज्य ही संकल्पना मांडली. त्यात बौद्ध व्यक्तीने सक्षमतेने वापरावे ही 22 प्रतिज्ञा आमची प्रेरणा असावी असे वाटते. बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही प्रधान राज्यघटना
इथे योग्य प्रकारे राबवायची असेल, लोकशाही यशस्वी करायची असेल तर त्यासाठी कशा प्रकारच्या समाज निर्मितीची आवश्यकता होती, अशी समाज निर्मिती करण्याची ताकद 22 प्रतिज्ञांमध्ये आहे. सदाचारणाचे राज्य संकल्पना म्हणजे लोकशाहीचे दुसरे नाव आहे. या 22 प्रतिज्ञा बाजूला ठेवून व्यवहार करण्याची व आचरण करण्याची मानसिकता बौद्ध लोकांमध्ये वाढत आहे असे वाटते. तेव्हा या 22 प्रतिज्ञांचे विस्तारीकरण करून रोजच्या दैनंदिन प्रसंगात बौद्ध मनुष्याने कसे वागावे याची आचारसंहिता बनवली जावी असे वाटते. चांगले जीवन कसे जगावे याचा मार्ग धर्माकडे येतो. धर्माचे आचरण हे सर्व कृतीशी बांधलेले आहे. म्हणजे नीतिमत्तेला धर्मात केंद्रीय स्थान आहे. अर्थातच सत्वे कृतीवर आधारलेली नैतिकता आणि त्या अनुषंगाने आचरण करणे हे दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक मानले पाहिजे. बौद्ध नागरिक उपासकांनी बौद्ध म्हणून आपली एक स्वतंत्र ओळख, स्वतंत्र अस्तित्व राखण्यासाठी सतत जागरूक असले पाहिजे. आता बौद्धांची आचारसंहिता असायला हवी, तरच धर्माचे पालन होईल आणि आपले जे व्यवहार आहे, आपले जे दैनंदिन जीवन आहे त्याचे योग्य तऱ्हेने पालन होईल. या अनुषंगाने ब्रह्ममेळाचा हा विषय होता आणि या विषयाच्या अनुषंगाने आपले मार्गदर्शन या ठिकाणी व्यक्त होणार आहे. आपले सूत्रसंचालक त्या अनुषंगाने आपल्याला आपल्या पुढे त्या मार्गदर्शक नाव घेतील आणि ते त्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन करतील. आज जो हा आपला सन्मान झालेला आहे तर मला असं वाटतं
केलं होतं की जो कार्यकर्ता असतो किंवा जे बौद्धाचार्य असतात, केंद्रीय शिक्षक असतात, केंद्रीय शिक्षक असतात, यांनी अभ्यास परिपूर्ण केला पाहिजे आपल्या बौद्ध धर्मात. आणि त्यासाठी भैयासाहेब आंबेडकरांनी 24 प्रकारची शिबिरं राबवली पहा. आणि या शिबिरामध्ये महिलांसाठी, खास म्हणजे महिलांसाठी महिला उपासिका धर्म प्रशिक्षण शिबिर आयोजित केली. आणि मग महिला त्या शिकल्या, धर्माचा अभ्यास त्यांनी केला आणि तो त्या केंद्रीय शिक्षिका म्हणून आज धर्माचं जे ध्येय उचित आहे की धर्म हा प्रचार आणि प्रसार धर्माचा झाला पाहिजे, तो गतिमान कसा होईल असं केंद्रीय शिक्षिका बौद्धाचार्य यांच्यावर जबाबदारी टाकली. आणि जसा वेळ मिळेल तसं आम्ही महिला त्या केंद्रीय शिक्षिका होत श्रावणारी बौद्धाचार्य स्वतः आहे. फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन म्हणजे मध्य प्रदेशात देखील जाऊन उपासिका शिबिर घेतलेलं आहे. मग 10 दिवस महिलांनी वेळ काढला पाहिजे. उपासिका शिबिरामध्ये 18 विषय शिकवले जातात आणि ते विषयाचं ज्ञान त्यांनी मिळवलं पाहिजे. आज आम्हाला महिलांच्याकडनं असं कृत्य ऐकलं मिळतं की आमच्याकडे वेळ नाही, आता आम्ही कामाला जातो, काही महिला सर्व्हिस करतात, काही महिला ज्या सर्व्हिसला आपल्या सुना बाळाला त्यांची मुलं सांभाळतात. म्हणजे आमच्याकडे धर्म ऐकायला वेळ नाही. पण आमचे बरोबरीने प्रयत्न असतात की धर्म हा तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे. जसं बाबासाहेब म्हणाले होते एकदा, अरे सूर्या तू तिथला मी इथला, अरे सूर्या तू तिथला मी इथला, तू तिथल्या ताऱ्याला प्रकाशित कर, मी इथल्या साऱ्याला प्रकाशित कर. आता आमचं ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे पहा महिलांच्या प्रती. जसं आम्ही पूर्ण शहरात, पूर्ण खेड्यात सगळीकडे आम्ही जात असतो, शिबिरं घेत असतो महिलांचं. जसा आम्हाला प्रतिसाद असेल तसं आम्ही आमच्या वेळेचं दान देत असतो. शिक्षणाचं दान जे आम्ही शिकलोय ते त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो. बाबासाहेब आता मी सांगितलं ते जे वाक्य आहे त्याला अनुसरून मी एक घोषवाक्य माझं तयार केलेलं आहे. शिका आणि शिकवा. सगळ्या महिलांनी शिका आणि शिकवा. पहिल्यांदा स्वतः शिका, नंतर इतरांना शिकवा. फक्त आपल्यापुरतं ज्ञान हे ठेवायचं नसतं, नाही तर मग त्याला काय होतं, पुढची लागते. म्हणजे माइंड फ्रेश आपलं नाही राहत. शिक्षणाचा आपण उपयोग जो आहे तो आपण इतरांसाठी समाजामध्ये जाऊन तो केला पाहिजे. मला वाटतं आज ही जी आम्हाला सन्मान चिन्ह दिलं तो आपल्या कार्याचा गौरव असावा. सर्वांच्या प्रति मंगलमय मैत्री करते. खूप खूप साऱ्या या जिल्हास्तरीय मेळ्याला शुभेच्छा देते संस्थेच्या वतीने आणि इथंच थांबते. जय श्री बुद्धाय. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आजच्या जिल्हास्तरीय धर्ममेळाव्याचं सन्माननीय व्यासपीठ, समाज बांधव, वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि कार्यकर्ते मित्र, आजच्या मेळाव्याचा विषय अतिशय चांगला आहे, ज्याच्या समाजाला खरंच गरज आहे. असे महत्त्वाचे विषय घेतलेले आहेत. बौद्धांची आचारसंहिता आणि धर्माचं पालन, दोनच वाक्यात विषय बसवलेला आहे. अतिशय चांगले विषय आहे. वास्तवात 14 ऑक्टोबर 56ला बाबासाहेबांनी आम्हाला धर्माची आचारसंहिता दिली, 21 प्रतिज्ञा देऊन. आज काही अंशी दुर्दैवानं असं म्हणावंसं वाटतंय, आमच्या आजच्या यंग पिढीला 22 प्रतिज्ञा माहीत नाहीत बऱ्याच अंशी. आजचं जे यंग जनरेशन आहे त्यांना, कारण आजची आमची यंग जनरेशन पिढी धर्माच्या अभ्यासाकडं, धर्माच्या काही गोष्टींकडं वेळाअभावी म्हणा किंवा आजूबाजूच्या वातावरणामुळे म्हणा दुर्लक्ष करते. आम्ही पाहतोय सध्या
देशामध्ये बौद्ध धर्म विरोधी हवा वातावरण आणि त्या लोकांच्या आता देशाचा कारभार आहे. राजा अशोकापासून नंतर बाबासाहेबांपर्यंत ही बौद्ध भूमी होती. वास्तविक भारत हे भगवान बुद्धाचे जन्मस्थान आणि त्या काळात भारत बौद्धमय होताच अफगाणिस्तान पर्यंत. आणि 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी घोषणा केली होती मी भारत बौद्धमय करीन. त्या दृष्टीने आज आपण कुठे आहोत हे पाहिले पाहिजे. आज परिस्थिती फार विचित्र आहे. हिंदुत्ववादी व्यवस्था चाललेली आहे. हिंदू राष्ट्र सुद्धा म्हटले जाते. प्रश्न असा निर्माण होतो ही बुद्धाची भूमी. आमच्या देशाचे नेते भरलेल्या भगवान बुद्धाची मूर्ती समोरच्याला देतात. तो कुठल्या जातीचा आहे, तो मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे. कारण जगात हिंदू राष्ट्र फक्त ते लोक म्हणतात फक्त भारत आहे, तर हिंदू राष्ट्र नाही हिंदू आहे. मग भगवान बुद्धाची मूर्ती का दिली जाते, इतर का दिल्या जात नाही, हा एक विचार आजच्या तरुण जनरेशननी केला पाहिजे. वास्तवात हिंदू राष्ट्र म्हणतात. हल्ली मंदिरांची खूप वाद चालले, मंदिराची खोदकाम चालली. तिथं भगवान बुद्धांच्याच मूर्त्या मिळतात, दुसऱ्या मिळत नाही. गेली वर्षभर संपूर्ण देश पाहतोय, आम्ही मीडियावर पाहतो, व्हॉट्सअपवर पाहतो, भगवान बुद्धांच्या मूर्त्या का निघतात. एकीकडे हिंदू राष्ट्राची भाषा बोलली जाते, पण ही भूमी भगवान बुद्धाची आहे. हे भगवान बुद्धाचं इथं राज्य होतं, त्यांच्या वडिलांचं शुद्धोधनाचं, आणि बौद्ध भूमी होती. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माला पुनर्जीवित केलं. मधल्या काळात खराब अवस्था होती त्यामुळं, कारण प्रस्थापित व्यवस्थेने आपण बघतोय आपले ती काही यंग जनरेशन नेहमी बचाव मोहिमेला लागलेले. चांगली गोष्ट करतायत, कारण त्याच गोष्टींचे विद्रुपीकरण त्या सगळ्यांना देव सोडून दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने बौद्ध धर्म लोप कसा पावेल ही व्यवस्था आजची प्रचलित राज्य व्यवस्था करते. याच्याकडेही आम्हाला लक्ष द्यावं लागेल. आणि आजच्या परिस्थितीत जर बोलायचं झालं तर महामानवांनी 14 ऑक्टोबरला आम्हाला जे टाकून द्यायला सांगितलं, बऱ्याच अंशी आजही आमचा समाज ते गळ्यात घेऊन बसलेला आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आमच्याकडे काय झालंय, कामापुरता समाज, कामापुरता बौद्ध धर्म ही आजची अवस्था आहे. आम्ही कार्यकर्ते म्हणून बघतो, टोकतो सुद्धा. जन्म, लग्न आणि मग मृत्यू यावेळेला समाज दिसतो, धम्म आठवतो. काल लग्न होतं आणि आज पोरं जेजुरीला जातात. बाबासाहेबांनी सांगितले का आम्हाला, काय करतो आम्ही, कुठं घेऊन चाललोय पुढच्या पिढीला. यांना कोण अडवणार, आमच्यासारखा कार्यकर्ता अडवायला गेला, आम्हाला वेळेत काढलं. मला ते एका प्रसंगी एका कार्यकर्त्याला समजत असताना त्यांनी मला असे शब्द वापरले, बाबासाहेब तुम्ही काय विकत घेतलाय का, आम्हाला शिकवू नका. ही जर आजच्या यंग जनरेशनची मानसिकता असेल, भारत बौद्धमय कधी कसा होणार. मागाच्या काय ज्येष्ठ वक्त्यांनी सांगितले, आम्ही कुठेतरी कमी पडतोय. आमच्या धर्मसंस्था आहेत, बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संस्था आहेत. आम्ही कुठेतरी कमी पडतो, हे निश्चित ती कमी भरायचं काम आज बघा. मी तर स्पष्ट मत आहे माझं, पुढची जी आमची जनरेशन आहे ना, त्यांना समाजकारण, राजकारण, धर्मकारण ह्याचं फारसं काही घेणे देणे असं दिसत नाही. हे वास्तव सुद्धा आहे. मग त्यांना वळणावर आणायचं तर आम्हाला धम्माचरण आणावं लागेल. आता तोच विषय आहे की धम्माचं आचरण. मग बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, त्यांचं सगळं म्हटलं पाहिजे. 4-5 प्रतिज्ञा जवळपास सगळं आलं. मग आम्ही त्या किती पाळतो, का पाळत नाही. आजूबाजूच्या जनरेशनला आम्ही कितपत बदलायचं, का त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चालायचं. आमच्या प्रथा, परंपरा, व्यवस्था ते लोक चालवतात का. मग बाबासाहेबांनी, महामानवांनी
टाकून दिलेल्या प्रथा परंपरा आम्ही का चालवायच्या आणि का चालवत आहोत हे चुकीचं आहे. माझं तर असं मत आहे स्पष्टपणे कार्यकर्ता म्हणून सांगायचा, पहिलं कार्यकर्त्यांनी स्वतः बौद्ध झालं पाहिजे. आपण किती पूर्ण अवस्थेत बौद्ध झालोय याचाही मीमांसा झाली पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. आम्ही कमी कुठं पडतोय ती कमी भरण्याचं काम कार्यकर्त्यांचे, पण ती जबाबदारी समाजाच्या प्रत्येक घटकाची सुद्धा आहे. का घडतंय असं? आज सगळीकडे वादावादी चालली, हे मंदिर माझं ते मंदिर माझं, पण जिथं जिथं उत्खनन होतंय प्रत्येक हिंदू मंदिराच्या खाली भगवान बुद्धाच्या मूर्त्या सापडतात. म्हणजे भारत संपूर्णपणे बौद्धमय होता. मग आम्ही कुठं, तो काळ कुठं, याचा विचार निश्चितपणे आजच्या जनरेशनने केला पाहिजे. सध्याची अवस्था अतिशय वाईट आहे. आम्ही धम्माचं पावित्र्य राखतोय का हाही विचार झाला पाहिजे. फक्त बुद्ध पौर्णिमा आली की आम्ही जागं व्हायचं, जयंती आली की जागं व्हायचं, पण महामानवांनी काय सांगितलंय ते कानामागे टाकायचं. ही सर्वात मोठी आपण आपली फसवणूक करीत आहोत हे लक्षात घ्या. आज खरंच चांगल्या विषयाचं आयोजन केलं. माझे मित्र गणेश चव्हाण अध्यक्ष, त्यांचे आभार मानतो मी. विषय चांगले घेतले, परंतु प्रत्येक कार्यकर्त्यांनी याच्यावर थोडंसं विवेचन करायचंय की बाबा आमचा धर्म वाचण्यासाठी आमचा तरुण पुढची पिढी बौद्ध होईल, ती कशी बौद्ध राहील, यासाठी जास्त दक्षता घेणं हे आजच्या काळाची गरज आहे. कारण बाहेरची व्यवस्था संपूर्ण बौद्ध धर्माच्या विरोधाची आहे. ती राज्य व्यवस्था असेल, शासन व्यवस्था असेल, समाज व्यवस्था सुद्धा. आणि त्यात आमच्या तरुणांना गुरफटलं जाते आणि ते जाणीवपूर्वक गुरफटवलं जाते. हे आमच्या तरुणांना थांबवायची जबाबदारी जी आमची कार्यकर्ता म्हणून आणि समाज बांधव म्हणून असली पाहिजे, असावी. बौद्ध धर्म आमच्या माणसांमुळे धोक्यात येता कामा नये असं मला वाटतं. तो आम्ही वाचायला पाहिजे. महामानवांनी जे काही कष्ट केले, मत प्रयास केले आणि आम्हाला गुलामगिरीतून बौद्ध धर्म देऊन माणसात आणलं, याची तरी किमान जाणीव आम्हाला ठेवावी लागेल. एवढंच बोलतो. जय भीम, जय भारत. त्यानंतर जो आपला धर्ममेळाचा विषय आहे, बौद्धांची आचारसंहिता धर्माचे पालन करणे, या विषयासाठी आयुष्यमान डॉक्टर राजाराम फडके या मातृप्रवृत्तीचे ट्रस्टी आहेत. सुखो बुद्धानुपादो सुखा धम्म देशना सुखा संघर्ष सामग्री समग्रानंद तपोसुखो. या पाली बुद्ध धम्मपदाचा अर्थ आहे सुखद आहे बुद्धाचा जन्म, सुखकर आहे सद्धर्माचे श्रवण करणे, सुखद आहे संघाची म्हणजे समाजाची धम्माचरण करणाऱ्यांची एकता, सुखद आहे सगळ्यांनी एकत्र येऊन केलेले कार्य. ही बुद्धा आणि धम्मा या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित धम्मग्रंथाच्या पहिल्याच पानावरती समर्पण रूपामध्ये अनेक धम्मपदातून बाबासाहेबांनी हे फक्त एकच धम्मपद दिलेलं आहे. आणि या धम्मपदाच्या आशयानुसार, धम्मपदाच्या विचारानुसार आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून हे धम्मपद ते आपल्यासमोर ठेवलेलं आहे. समस्त मानव प्राणी व निसर्गाच्या कल्याणासाठी ज्यांनी दुःखमुक्तीचा आदर्श मार्ग सांगितला ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक तथागत भगवान बुद्ध व 20व्या शतकातील आधुनिक बुद्ध, समता सैनिकन, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मातृसंस्थांचे संस्थापक, मुकराय, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारताचे जनक, 1956 नंतरच्या धर्मांतरित बौद्धांचे धर्मगुरू, आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारत रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस, विचारास व कार्यास प्रथम मी देवा अभिवादन करतो. आज आपण या जिल्हास्तरीय धम्ममेळावा या कार्यक्रमासाठी सगळेजण उपस्थित आहोत. या जिल्हास्तरीय धम्ममेळावा कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आयुष्मान चव्हाण साहेब
आणि ज्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण पुढे जात आहोत असे आमच्या संस्थेचे सन्माननीय रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन आदरणीय जमदारी साहेब हे बाबासाहेबांची निष्ठा ठेवून निष्ठावंत अभ्यासक म्हणून संपूर्ण भारतभर धम्माचं कार्य करतात। आज त्यांचं जो 78 वर्ष वय आहे तरी तरुणाला लागेल अशा पद्धतीने धम्मप्रचार आणि प्रसार करतात। मंचावर उपस्थित संस्थेचे सन्माननीय ट्रस्टी आयुष्मान एस टी गायकवाड साहेब आणि या आताच ज्या माझ्या अगोदर ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं आनंद कांबळे ज्यांचा येथे संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला आणि महिलांचा सन्मान करण्यात आला अशा सुजाताताई आणि रोकडेताई आणि उपस्थित सर्व उपासक उपासिका आणि रिपब्लिकन बुद्धिस्ट बंधू भगिनींना माझा सविनय चेहरी नमस्कार। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे सगळ्यांचं नाव घेणार नाहीये त्यामुळे बाळासाहेब गायकवाड आहे संजय भोसले आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम आहे आणि विशेष करून हा जो विषय आहे हा विषय बौद्धांच्या जन्माचा आहे। आम्ही ते सगळ्यांना एक प्रश्न विचारतो की ते 22 प्रतिज्ञा घेऊन किती जणांनी धम्मदीक्षा घेतलेली आहे प्रामाणिकपणे हात वर करा। 22 प्रतिज्ञा घेऊन धम्मदीक्षा घेतलेली आहे। पहा 68 वर्षानंतरही आपला समाज कोणत्या दिशेला चाललेला आहे। आचारसंहिता असा शब्द आपण जेव्हा विचारतो त्यावेळेस आदरणीय बाळासाहेब गायकवाडांनी भिक्खू संघाचे 227 नियम सांगितलेले आहेत त्यांची ती आचारसंहिता आहे। मग बौद्धांची आचारसंहिता कोणती हा पहिला प्रश्न आहे। बाबासाहेब 1954 ला रंगून येथे जातात आणि रंगूनला जाऊन त्या रंगूनच्या एका भाषणामध्ये भारतातील धम्म चळवळीचा आराखडा बाबासाहेब सांगतात आणि त्या अनुषंगाने बाबासाहेबांनी भारतातील बौद्ध धर्माच्या वैचारिक क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती केलेली आहे आणि ती क्रांती म्हणजे पूर्वी फक्त संघाचीच दीक्षा अस्तित्वात होती धम्माची दीक्षा अस्तित्वात नव्हती म्हणून बाबासाहेबांनी एक नवसूत्र आपल्याला दिलेलं आहे 14 ऑक्टोबर 1956 ला आपण सगळेजण आता नागपूरकडे जाऊया की बाबासाहेब 14 ऑक्टोबर 1956 ला आदरणीय भदंत चंद्रमणी यांच्याकडून काय करतात मिशन पंचशील करतात आणि नंतर आदरणीय चंद्रमणी यांना काय म्हणतात आदरणीय भदंत आणि मी माझ्या या 5 लाख बांधवांना मी नव्याने करून आलेल्या या 22 प्रतिज्ञा खरं तर या 22 प्रतिज्ञेचा समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने उच्चार केला जातो बाबासाहेबांनी या भाषणामध्ये या फक्त बौद्ध जनांच्या प्रतिज्ञा आहेत प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे मग बाबासाहेब या 5 लाख लोकांना बौद्ध धर्माचा उपासक 68 वर्षानंतर बाबासाहेबांची ही पहिली प्रवेशाची प्रक्रिया आता चालू आहे समाजामध्ये मग आपण कुठला आचार पाळतो आहोत कुठली आचारसंहिता पाळतो आहोत याचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण प्रत्येकाला करणं गरजेचं आहे। आपण दुसऱ्याकडे बोट दाखवण्यामध्ये धन्यता मानण्यात काही अर्थ नाहीये ते असं करतात ते तसं करतात ते तसं करतात मला सांगा 22 प्रतिज्ञा काय आहे हो सांगा मी 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 हे करणार नाही मी ते करणार नाही मी हे करणार नाही आणि नंतर पुढे जाऊन मी हे करणार आहे काय करणार आहे मी चोरी करणार नाही मी खोटे बोलणार नाही आहे का म्हणजे पहिल्या 5 प्रतिज्ञा काय आहे मी ती नाकारलेला आहे आणि मी माझ्या मानवी कल्याणाच्या अस्तित्वासाठी जे जे चांगलं आहे 22 प्रतिज्ञेमध्ये काय पंचशील आहे अष्टांग मार्ग आहे 10 पारमिता आहे या मार्गावरती आपल्याला आरूढ व्हायचं होतं पण 68 वर्षामध्ये हे शक्य झालं का नाही कारण आपण बाबासाहेबांनी दिलेली प्रवेश परीक्षाच पास नाही आहोत म्हणजे वयाचे 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक माणूस म्हणजे ज्याला बौद्ध धर्माचे तत्व पडलेले आहेत अशा व्यक्तीला त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पहिली दीक्षा द्यायची होती
प्रतीक्षा दिसतात आपल्याला. सर्वांनी बौद्ध, माझी आई बौद्ध, माझे वडील बौद्ध आणि मी बौद्ध. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो त्याला आपल्या याच्यामध्ये काय म्हणतात, बाबासाहेब म्हणतात की धम्माच्या अनुषंगाने काही षडयंत्र जे चाललेले असतात त्या अनुषंगाने 22 प्रतिज्ञा जाहीरच्या कुठेही कुठल्याही काय करू का ह्या 22 प्रतिज्ञा ही एकदा जर 22 प्रतिज्ञा घेतली असेल तर मी त्या 22 प्रतिज्ञेवर आचरण करण्यासाठी कटिबद्ध पाहिजे. परंतु असं नाही होतं आपण दुसऱ्यावर अरे मी 22 प्रतिज्ञा या घेतली नाही, तू 22 प्रतिज्ञा घेऊन त्या 22 प्रतिज्ञेप्रमाणे आचरण करतो आहेस का? बाबासाहेबांचे स्वप्न होतं की आदर्श बौद्ध समाज निर्माण झाला तर या देशामध्ये म्हणजे या पूर्ण देशाला प्रबुद्ध भारत म्हणून संपूर्ण असं घडतं आहे. आज म्हणजे 68 वर्षानंतर आज आपल्याकडे काय नाही हो. बाबासाहेबांचा काळ आठवा, प्रसार माध्यमांची साथ नाही, काही नाही, तरी बाबासाहेब त्या काळामध्ये 5 लाख लोकांपर्यंत कशी पोहोचले असं आपल्याकडे सगळं आहे. आता सुजाताताई रोकडेताई यांनी सांगितलेलं आहे मी प्रशिक्षण घेतो आहोत, पण प्रशिक्षण घेऊन आपल्या महिला काय करतायत आणि किती महिला प्रशिक्षण घेत आहेत, तर याचाही आपल्याला विचार करून आपण त्या मार्गावर जायचं आहे. म्हणजे काय होईल, बाबासाहेबांनी आपल्याला एक आचारसंहिता दिलेली आहे. आता इथे सगळ्यांना मी विनंती करतो की आपल्या घरामधल्या 18 वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना मुलीला पहिल्यांदा काय करायचं, 22 प्रतिज्ञा देऊन त्याला काय करायचं, धम्मामध्ये प्रवेश द्यायचा. करतील का? सगळेजण करतील? मग आपण बाबासाहेबांनी बौद्ध होण्यासाठीची दिलेली आचारसंहिता आपण प्रत्यक्ष अंमलात आणली असा त्याचा अर्थ होईल. अन्यथा आम्ही बौद्ध तुम्ही बौद्ध, मग काय अस्तित्व काय आहे बौद्धांचं? आज आहे का? आणि त्यानंतर बाबासाहेब रंगूंच्या भाषणामध्ये म्हणतात भारतात जर धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर प्रशिक्षित धर्मप्रचारक पाहिजे. प्रशिक्षित धर्मप्रचारक. आता आमचे मित्र अनिकेत मोहितेंनी सांगितलेलं आहे की धर्माचं प्रशिक्षण देणारी बुद्धी सेमिनरी निर्माण झाली पाहिजे. मी अनिकेतजींना आश्वासित करतो की आमचे सन्माननीय ट्रस्टी चेअरमन साहेबांनी 2022ला संस्थेच्या स्कीममध्ये बदल करून बुद्धी सेमिनरी त्यामध्ये ऍड केलेली आहे, म्हणजे समाविष्ट केलेली आहे. आणि पुढच्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, बाबासाहेबांचे स्वप्न आपलं काय राहत आहे, कारण आपल्यामध्ये मैत्री भाव नाही. गट तट हा कोणत्या संस्थेचा आहे, कोणत्या संस्थेचा आहे, परंतु पहिले आपण कोण आहोत, धम्म बांधव आहोत, लक्षात घ्या. मग नंतर आपण दुसरे तिसरे कोण असतो, परंतु आपण तिथेच फाटा की तो त्यांच्याकडे काम करतो त्याचा आपला काही संबंध नाही. म्हणून बाबासाहेबांनी परत एकदा आता घरी जा, सगळ्यांनी उपासकांचे नियम दिलेले आहेत, भिक्खूचे विनय दिलेले आहेत आणि ते विनय काय आहे ते पहिल्यांदा वाचा. आणि सगळ्यात पहिलं काय काम करा की बाबासाहेबांनी ती बुद्धा आणि धम्मा या धर्मग्रंथाला प्रस्ताविका दिलेली आहे, प्रस्तावना दिलेली आहे. आणि त्या प्रस्तावनेमध्ये म्हणतात बाबासाहेब, मी फक्त थोडक्यात सांगतो आहे की बाबासाहेब म्हणतात या देशामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक म्हणून काम करणारा धम्माचा प्रचारक आणि प्रसारक झाला पाहिजे. मग आज आपल्या समाजामध्ये असे प्रचारक आहेत का? आपण धम्म कुणाला सांगतो आहोत, आपण आपल्याला सांगतो आहोत, परंतु धम्म भारतातील सगळ्या मानवाच्या कल्याणासाठी कसा आदर्श आहे हे सांगण्यामध्ये आपण कधी बोलत आहोत का? कारण आपण पहिलीतच प्रवेश घेतलेला नाही तर MA ची डिग्री कशी मिळेल? पहिल्यांदा जर धर्माचा प्रवेश घ्यायचा असेल तर प्रतिज्ञा, त्यानंतर मग धर्माचे प्रशिक्षण, मग पुढचा हा सगळा भाग आहे. तेव्हा बौद्धांची आचारसंहिता ही जर समजून घ्यायची असेल
तर पहिल्यांदा धम्मदीक्षा घ्यायची आहे, 22 प्रतिज्ञा समजून घ्यायची आहे आणि त्यानुसार आचरण करायचे आहे. आता त्रिशरण पंचशील मध्ये आपण काय म्हणतो, शरणं गच्छामि, अनुसरण करायचं. लक्षात घ्या, आपण शरण मी बुद्धाला शरण जातो, मी धर्माला शरण नाही, अनुसरण करणे. म्हणजे बुद्ध कसे चालले, बाबासाहेब कशा पद्धतीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला अनुसरण करायचं. मग त्यानंतर आता पुढचा जो आहे की आपण जर धम्म मार्गावर जात असू तर बुद्ध म्हणजे काय, धम्म म्हणजे काय, संघ म्हणजे काय, या अनुषंगाने समजून घेण्याची आपली तयारी पाहिजे. धम्माचं नाव काढल्या लोकांच्या चेहऱ्यावरती काय यायचं ते येत असतं, अरे हा धम्माचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे धम्माच्या अनुषंगाने अहो संपूर्ण विश्वामध्ये क्रांतिकारक विचार जर कुठला असेल, तो माणसाच्या दुःखमुक्तीचा विचार कुठला असेल तर तथागतांच्या धम्माचा विचार. धम्म काय सांगतो, जगात दुःख आहे आणि दुःखावरती उपाय आहे. मग हे जर उपाय आपल्याला जर दूर करायचे असतील तर बाबासाहेबांनी आपल्याला, आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकांस पुढचा तर मला सगळं माहिती आहे ते मिळवून घेण्याचा प्रयत्न करेल. तर या अनुषंगाने आजपासून आपण एक संकल्प करूया की बाबासाहेबांच्या विचारावर जर आपल्याला कार्य करायचं असेल तर बाबासाहेबांनी दिलेली आचारसंहिता म्हणजे पहिल्यांदा 22 प्रतिज्ञेचं आचरण व्यक्तिगत जीवनात करायचं आहे. आणि धम्म स्वातंत्र्य देतो, लक्षात घ्या. उठ सूट कुणालाही म्हणायचं आहे बस मी तुला धम्म सांगतो. बुद्ध देखील कसं म्हणतात, भिक्खुनो, बुद्धाचा आदेश आहे, भिक्खुनो धम्म कुणालाही सांगू नका. ज्यांना ऐकायचं असेल त्यांनाच धम्म सांगा. मग त्याच पद्धतीने बाबासाहेबांनी देखील बघा ऑक्टोबर म्हणजे 1935 ला घोषणा केली आणि 14 ऑक्टोबर 1956 ला दीक्षा घेतली. हा कालावधी बघा किती वर्षाचा आहे, 21 वर्ष बाबासाहेब आपल्या समाजाची मानसिकता तयार करत होती की आम्हाला कुठे जायचं आहे, की दुःख मुक्तीचा मार्ग दाता तो तथागत भगवान बुद्ध आहे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला आचरण करायचं आहे. पण आज 68 वर्षानंतर आपण आत्मचिंतन करूया आणि आपण जर या मार्गावर नसू तर आजपासून आपण संकल्प करूया की तथागताने सांगितलेला आणि बाबासाहेबांनी त्यांच्या दृष्टीतून दिलेला धम्माचा मार्ग हा जाणून घेण्यासाठी आजपासूनच सुरुवात करूया. आणि पुढचा जो भाग जो आहे आमचे रिपोर्टिंग चेअरमन आदरणीय गंगाई सर हे त्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करतील. मी फक्त बाबासाहेबांनी आपल्याला कुठपर्यंत नेऊन ठेवलेला आहे आणि आपली काय जबाबदारी आहे या अनुषंगाने तुमची सगळ्यांची मानसिकता झाली का हो, झाली. सगळ्यांनी आता 22 प्रतिज्ञा घेणार का. 18 वर्ष पूर्ण झालेले व्यक्तीने बघ का 18 वर्षाच्या कमी नाही. आणि दुसऱ्यांना पण धम्मदीक्षा घेण्यासाठी प्रोत्साहित करणार का. तरच आपण बाबासाहेबांच्या विचारावरचे निष्ठावंत पाईक म्हणून पुढे येऊ. अन्यथा निष्ठा नसेल त्याला दुसरा शब्द आहे तो तुम्ही स्वतःला वापरा. नाहीतर निष्ठावंत म्हणून बाबासाहेबांच्या संपूर्ण विचारावर कार्य करण्यासाठी आजच कटिबद्ध व्हा आणि निष्ठावंत उपासक उपासिका बना अशी विनंती करतो. आणि एक गाथा मी म्हणतो कारण सगळ्यांच्या कल्याणासाठी ती गाथा आहे आणि ते सांगतो. सब प्रीतियो विवर्तन्तु सब रोगो विनशतु माते भवन्तरायो सुखी विधायको भो. इथं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो. खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करत आहे. अशाच पद्धतीने आणखी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुम्हाला मंगलमय कामना करतो. थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर